श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज प्रकट दिनानिमित्त काही थोडी माहिती बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, स्वामी समर्थांचे आगमन म्हणजेच प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराज नक्की कुठून आले ते कोणालाच माहित नाही. ते अक्कलकोट मध्ये एका वडाच्या झाडाखाली प्रथम दिसले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. म्हणून हा दिवस आपण प्रकट दिन म्हणून साजरा करतो. स्वामी नक्की कोण होते? स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे अवतार मानले जातात. त्यांनी स्वतः सांगितले होते की आम्ही मूळ पुरुष आहोत आणि आमचे वास्तव्य अनेक वर्षापासून या जगात आहे. त्यांची मुख्य शिकवण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध वाक्य. याचा अर्थ असा की किती मोठे संकट आले तरी घाबरू नका, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. कष्ट करा. स्वामी म्हणायचे, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. माणसाने नेहमी काम करत राहिले पाहिजे. सर्वांवर प्रेम करा. प्राणी, पक्षी, गरीब माणसांची सेवा करणे हीच देवाची खरी भक्ती आहे. अक्कलकोटचे महत्व. स्वामींनी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ सोलापूर मधील अक्कलकोट येथे घालवला. येथे आजही तो वटवृक्ष आहे जिथे स्वामी बसायचे. जगभरातून लोक तिथे दर्शनाला जातात. आपण काय करावे त्या दिवशी? आपण प्रकट दिनाच्या दिवशी काय करावे? प्रकट दिनानिमित्त आपण केवळ हार फुले न चढवता स्वामींनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याला मदत आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. शेवटी एवढेच म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ देव नाही तर हे आपले पाठीशी उभे राहणारे खंबीर आधार आहेत. बोला, शेवटी जाता एवढेच बोला. संत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद मित्रांनो.